अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. उम्मीद हो तुम्ही सगळी खैरी अशी असाल, बेस असाल. आज आमचं शूट आहे रजवेल गावात आणि रजवेल गाव जो आहे हो खेड तालुक्यात येते. आज आम्ही तिथे जात आहोत. इन्शाल्लाह गाव पण शूट करू, लोकांशी मिळवू पण तिथे तुम्हाला. आणि सोबत इन्शाल्लाह जर आज आमचा टाईम मिळलो ते रजवेलच्या बाजूला जे गाव आहे शिरशी, फोपलोन या भैरवली वगैरे, तर टाईम मिळलो इन्शाल्लाह ते पण शूट करू आणि तुम्हाला दाखव नवीन नवीन चीजे, नवीन नवीन गाव, नवीन नवीन लोक. आज आपल्यासोबत आहे आसियाला तुम्ही लास्ट ब्लॉगला बघले असाल वेशवी गावातला. आणि ह्यांचा हे पण एक यूट्यूबर्स आहेत, ह्यांचा पण चॅनल आहे. जसं मी लास्ट व्हिडिओतला बोलला होता, आसिया वंडर किचन. आणि आमचे रैसून पाठीमा बसलेत. रैसून काय बोलाल आज तुमचं गावाचं व्हिडिओ माशाल्लाह मोब बेस्ट गेलो. पण तुम्ही एक चीज आपली गाव जरा अजून आपल्याला एक पार्ट बनवायला लागेल. येस, मना पण आपला अर्ध पार्ट म्हणजे अर्ध गाव आपण शूट नाही केल्या. मला कंप्लेंट येतात, सो प्लीज आपण जरा कोशिश करू की आपण नेक्स्ट पार्ट करू इन्शाल्लाह. पण ऍक्च्युली कसं त्या टाइमला रेन पण म्हणजे पाऊस पण लागत होती. आणि डबलशी दुसरी बात म्हणा आफ्रिकाशी पण तुमचे कझिन आहेत ना, त्यांनी पण मला मेसेज केले की अमन भाई तुम्ही प्लीज माइंड नको करू. आम्ही इन्शाल्लाह तुमचा पण सगळा करू. जे आहे नेक्स्ट पार्ट आहे सकरोलचा तो आपण शूट करू. सेकंड पार्ट इन्शाल्लाह जरूर करू. आणि आम्ही काय आता बिगिनर आहोत. वी आर नॉट प्रोफेशनल युट्यूबर्स. आम्ही बस एक एंटरटेनमेंटच्या हिसाबाने करतो की कशी पण आपली लँग्वेज आणि आपला जी कल्चर आहे ती रेवा नो आणि चालत रेवा नो. वी आर जस्ट ट्राईंग. आम्ही कोशिश करतो ते असं सपोर्ट करा तुम्ही लोक. आणि जर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर काय होईल तुम्हाला अपडेट मिळत असतील. नवीन गाव जे पण व्हिडिओज येतील ते तुम्हाला बघायला मिळतील अगर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले असाल ते. आणि दुसरी बात असं आहे की सर आपण सगळी सबस्क्राईब करता नो एक मोठा नेटवर्क बनवू शकतो आपल्या कोकणसाठी. आणि इन फ्युचर इन्शाल्लाह काय पण असं आपण आपल्या लोकांसाठी काय पण करू शकता नो ह्या चॅनलच्या माध्यमाने. आणि आमची हीच कोशिश आहे, स्पेशली माझी लास्ट 4 इयर्सची मी कोशिश करतो की आपले जितके पण कोकणी आहेत, आय वॉन्ट की ऑल कोकणी गेट टुगेदर युनायटेड, सगळ्यांनी एक राहा. आणि तीच कोशिश चालली आहे इन्शाल्लाह. बघूया, अल्लाची मर्जी आहे. आपण फक्त कोशिश करतो बस. ते जर नवीन असाल ते चॅनलला सपोर्ट करा, कमेंट करा. तुम्ही कमेंट करत राहा. माझे आम्हाला बेस्ट वाटते. आज माशाल्लाह लास्ट व्हिडिओतला सकरोलच्या मोब लोकांनी कमेंट्स केले आणि आम्हाला मोब बेस्ट वाटला. कमेंट्स करा, म्हणजे कमेंट्स केला असं वाटतं की तुम्ही आमची बात करता नो. वी फील गुड. ते कमेंट करत राहा, सपोर्ट करत राहा. आमची पण कोशिश आहे, आम्ही इन्शाल्लाह असेच करत राहू. जसं टाईम मिळेल त्या हिशोबाने व्हिडिओ बनवत राहू. आणि आसियाच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आसियाच्या चॅनल सबस्क्राईब करा. अमानला पण सपोर्ट करा. आमच्या चॅनलला सपोर्ट करा. ही चॅनल फक्त माझा नाही, सगळ्यांचा चॅनल आहे. मी पहिल्यापासून प्लीज सबस्क्राईब करा. आम्हाला ही माझा चॅनल, माझ्या एकट्याचा चॅनल नाही, सगळ्यांचा चॅनल आहे. हर एक कोकणीचा चॅनल. ज्याला पण कुणाला समजा तुमची काय टॅलेंट आहे या वॉट एव्हर बिझनेस आहे, तुम्हाला प्रोमो कोर्स असेल तुमचा बिझनेस वगैरेचा, तर यू आर ऑलवेज वेलकम. आमच्या तरफशी काय चार्ज वगैरे नसते तो, ठीक आहे. ते आमचा कोशिश आहे की हेल्प करणं एक दुसऱ्याला. दॅट्स इट. ते अगर तुमचा टॅलेंट असेल आणि इफ यू वॉन्ट टू शो द टॅलेंट, if you wanna promote your business, you are most welcome. ठीक आहे. मग असेच राहा. आणि इन्शाल्लाह आता आपण जाण मिळू रजवेलला. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. वालेकुम सलाम. का बेस हो ना? अल्हम्दुलिल्लाह. काय जाता हो काय काठी बिटी घेऊन? ही आमचं ही गावचं रिवाज आहे ना. अच्छा. कामा परमर व्हावं लागतं.
अच्छा. मुंबईला जाताना अलग ही असतं, हा दुसऱ्या गावात जाताना अलग ही असतं. आणि आमचं गावचं ह्यो रिवाज आहे की लुंगी पाटलोन किंवा कुर्ता. माशाल्लाह बस, माशाल्लाह ही- एकदम ही पुरा परंपरा आमची आणि इन्शाल्लाह मरस तो मी विसरणार नाही. आता माशाल्लाह. किती पण जरी झालं, पैशावालो झालो, करोडपती झालो, जी. हातात काठी असणार. बराबर हां, शर्ट मिळल, पॅन्ट मिळल, लुंगी मिळल, जाय या ही मिळतील शर्ट किंवा पॅन्ट. बराबर कुर्ता पाहिजे, कुर्ता पजामा घालतात. आणि इन्शाल्लाह आता मेचो महिनो म्हणजे आम्ही एन्जॉय करतो. सगळी पोरं फॉरेनची येतात का की माशाल्लाह. आंब, काजू, जांभळा वगैरे मिळतात सगळ्याला खायला. हा. आणि बस आणि म्हणजे असं 4 जून 5 जून राहिली ते लोक आपल्या आपल्या जॉबवर फॉरेनला जातात. मग आता तुम्ही गावातच राहतो का बाहेर नाही शेतात? ना, मी फॉरेनला मी होतो, अच्छा. दुबईला पण होतो, मस्कतला पण होतो. हा. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह शुक्र आहे. हा. आणि अल्लाहने आता पण आम्हाला तंदुरुस्त ठेवला नाही. हा. आणि ती कशा ती ना बोली असं नमाजी आपण नाही ना बराबर ना ती आपण आपल्या आपला ऐसा ना बोली असा. बराबर अल्लाहचा शुक्र घ्यायचा, अल्लाहचा लागला शुक्र आहे. अल्लाहने अजूनपर्यंत तंदुरुस्त ठेवला नाही. माशाल्लाह. नाही ना, ती नमाज आपण ऐसा ना बोली असा. आपण जी. आपल्या आपला ती नाही गलत चीज जी. आहे ऐसा. बस बस. आणि आमचं गाव पण बेस आहे. आणि गाव आमचं मोठं पण नाही, बारकं पण नाही. एन्जॉय करतो. जी. मिटिंग असतं, जमातची मिटिंग असतं, किंवा घरापांची मिटिंग असतं, तर होरंबार होतात. जी. ती होरंबार आमचं जे होतात तर फक्त टेबलावर. अच्छा. नंतर आमची सोबत जी आहे ती तयारी किती पण जरी होरंबार झालं आमचं इन्शाल्लाह, जी. तर नंतर जेला सोबत जेवतो की असं सख्य भाव परमाना. माशाल्लाह. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहचा शुक्र करम आहे. सग- आणि मी तर अल्लाहचा शुक्र करीन जी. की आमचं एक शाबुजा करून होतं, तर 1960ला होतात, दुबईला होतं. त्याला माहिती मिळली की मस्कतला ओपन झालेली आणि मस्कतला विजा मिळतात. त्यांचं शुक्र समजा दुबईशी मस्कतला आलं. आणि त्यांनी मग सगळं आम केलं, घरवर परदेश त्यांनी केले. नंतर मग सगळं गेलं, पण जी केले त्यांनी केलं. अल्हम्दुलिल्लाह, ते इंतेकाल झालं. आणि माझे मी काय लोक बोलतील, अल्हम्दुलिल्लाह त्याला अल्लाह ताला जन्नतचं हकदार बनव, आमीन, आमीन. या तो जन्नतचं फिजर बनव, बंगलो अदा करो, त्याला त्याला जन्नत आम्ही दुआ करतो. अल्हम्दुलिल्लाह त्याने सगळं दाखवले. हल्ला काय तर कोण शेतीपाती करत नाही, पण अल्हम्दुलिल्लाह सगळं जॉबवर राहत. बस नाही शेती तर पोरा एन्जॉय करतात, खेळतात, क्रिकेट खेळतात. हीच मोठी बात आहे. बस अल्हम्दुलिल्लाह, बस खुदा हाफिज. जजाकल्ला, शुक्रिया मोहम्मद. हां, चला. आता आमचं ॲडव्होकेट असतात रजवेलचं, ॲडव्होकेट एजाज कासिम हमदुले, त्यांचा ॲडव्होकेटचा खेडला ऑफिस आहे स्वतःचा. माशाल्लाह. तर तुमच्या पण केसेस घेतात ॲडव्होकेटसाठी. हो, आमचं मंचेवार आहे ही, ह्याला मंचेवार बोलतात. ती बॅक साईड आहे त्याला मबदुब्बा वार बोलतात. अच्छा, या साईडला. आणि खालची जर आपण ऐल्या ती पहिला वार होती. ह्या 3 ते 4 वेळेला डिवायडेड आहे आमचं गाव. जी. आणि ह्या बॅक कॅमेरा जर करता तुम्ही, तर ह्या घराच्या वरच्या बाजूला आमची वाडी आहे, जी रजवेल वाडी बोलतात ती. अच्छा. इकडे जी आहे ही घरी ही घरात मोहल्लो एंड आहे इकडं. त्याच्या मगची बाजू आहे ती रजवेल वाडी आहे. आणि राईट साईडला पहिल्याच्या वरती आहे ती कदम वाडी आहे. ही 3 जो एक मोहल्लो आणि 2 वाडे जो हात कन्सिस्ट करतं रजवेल, ती ही आमचा रजवेल आहे गाव. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातुहू. काय बात खबर, काय बोलाल गावाच्या वाऱ्यातला? चाललाय अल्हम्दुलिल्लाह, दुआ आहे तुमच्या लोकांची. गावाच्या वरात काय गाव अल्हम्दुलिल्लाह आमचं जन्नत गाव आहे. माशाल्लाह. आणि आम्ही लोक सगळं फॉरेनला असतो बहुतेक. आमची 80% पब्लिक फॉरेनला असतं. आम्ही 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी एकदा येत आहोत.
आणि गावातच असतो. बहुतेक आमची 90% घरं आमची खुल्लीच असतात, का की आमची लोक सिटीतल्या शिक्या विक्या नाही तर हातनंच खेळ वगैरेला शिक्या वगैरे जी जातात. त्यासाठी आमच्या लोकांना आणि अल्हम्दुलिल्लाह आमच्या तर पाण्यापिण्याची पण फॅसिलिटी बेस आहे. त्यासाठी आमचं गाव अजून अल्हम्दुलिल्लाह भरलेलं आहे. आमच्या गावात एकी आहे. माशाल्लाह. आमचा काही असला तरी आम्ही मिळून जुळून फैसलो घेत आहोत. आमच्या झगडी बिगडी नसतात. अल्हम्दुलिल्लाह बारकोसं गाव आहे पण अल्हम्दुलिल्लाह मग सुखाचं आहे. त्यासाठी आम्ही लोक आता या जास्ती प्रिफर करतो. आमची रिटायरमेंटची पण लाईफ आमची अल्हम्दुलिल्लाह गावातच असतं. आता तुम्ही आमच्या मस्जिद याल, मस्जिद पण बघा अल्हम्दुलिल्लाह आमच्या आता 4-5 भरलेले असतात. त्यातनं वडील लोक पण आमचं रिटायर झालेलं सगळं गावातच आहात. माशाल्लाह. तर पण तुम्हाला बघायला मिळते अल्हम्दुलिल्लाह. आणि आपल्या ऐसाच आपल्या कोकणी लोकांची हे असली पाहिजे की आपल्या गावाशी मोहब्बत असेल तर जास्ती बेस आहे. सगळी लोक आहे की आपली कोकणी लोकांची ही आहे. इन्शाअल्लाह ऐसाच आपण ही करत राहू. हे आमचा भास आहे. त्याचं गोट फॉर्म जी यांचा गोड फॉर्म आहे तुमचा. हो. जी जी काय बोलाल बोला. आपली पॉलेट्री पण आहे बॉयलरची आणि गोट फार्म पण आहे. आता गावात सगळं चिकन वगैरे सगळी गावात आपल्याचातनं घेतात आणि मी हाणून पण देता घरोघर. त्याच्यात आपलं गॉड पण आहेत, बकऱ्या आहेत, त्यात कुर्बानीसाठी पण बोकर आहेत. तर पण बहुतेक 80% गावातच लोक घेतात. त्यासाठी घेतात की आमच्या गावात मोप एकी आहे, त्यासाठी लोक माझ्याचातनं घेतात आणि अजून थोडं बहुत बाहेर पण जातात. दुसरं अजून एक तुम्हाला बात सांगते, आमच्या गावात आजपर्यंत ग्रामपंचायतचं इलेक्शन झालेलं नाही. अच्छा ती पण बिनविरोध. एकी मुलं आहे. अच्छा बिनविरोध. बिनविरोध हर टायमाला आम्ही सरपंच निवडतो. माशाल्लाह. हो, म्हणजे आपली वरची वाडी पण आहे, मोहल्लो पण आहे, सगळी मिळून निवडतात. आता मोहरचं काय ते अब्दुल गनी सांगेल. चला गावाचे तुम्हाला मी शेअर करत आहो. जी जी. कसं मोहल्ला आता आहे गावात पण छोटं छोटं वार जे डिवाइड केलेलं आहे. वार आहे, पहिला वार, पोरमंचे वार आहे, मबदुब्बा वार आहे. हे 2-3 वारातून डिवाइड केलेलं आहे. आणि ह्या ग्रामपंचायतला एक मोहल्लो आहे, रजवल मोहल्लो, एक रजवल वाडी आहे आणि एक कदमवाड. हे 3 वारे आहेत. आणि ह्या 3 वारीतल्या आजपर्यंत कैसबाई बोललं की बिनविरोध इलेक्शनच होतं. कुणाची भेदभाव असत नाही. ग्रामपंचायतची पण युनिटी बेस आहे, कामा बेस होतात ग्रामपंचायतची. माशाल्लाह. अंडरस्टँडिंग बेस चालले हर गाव आमच्या रजवल गावाडीतल्या. आज इकडं काम होतं, सकल तिकडं काम होतं आणि ह्या पद्धतीने चाललं आहे. वालेकुम. नमाज लगे होते हो. माशाल्लाह माशाल्लाह. ही आता सगळी पब्लिक तुम्हाला दिसतंय. ही आता ही नमाज पढून राहिले सगळे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातू. काय करे चाचा कैसो. काय बात खबर गावाची. कैसे माशाल्लाह गाव भरलेलं आहे तुमचं. हो, सगळं कोयती यायला माशाल्लाह कोयत्यान गाव भरालो. माशाल्लाह माशाल्लाह. वरकातुह. खैरियत आहे. अल्हम्दुलिल्लाह. हे आहेत इमाम साहब ह्या गावाचे. आणि तुम्ही तुमचं गाव कसं दाबोल आहे ना. दाबोल. माझं नाव आहे अमानुल्लाह नुरुद्दीन सारा. माशाल्लाह. मी दाबोलचं राहणार आहे जी आणि मला इकडे माशाल्लाह आता 9 वर्ष पुरे होतील. माशाल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. पहिलेपासून माशाल्लाह सगळा मुख काही भेद चाललेला आहे. जी अल्लाह शुक्र आहे, अल्लाने आपली इज्जत पण मुख ठेवलेला आहे. माशाल्लाह. आणि गाववाले पण अल्हम्दुलिल्लाह हर चीज त्या इतिबारशी आपली हेल्प करतात इन्शाअल्लाह. जी पण कवा आवाज दिलेला इन्शाअल्लाह त्यांनी हमेशा लब्बेक केली नाहीत. इन्शाअल्लाह उम्मीद आहे की पुढे सर इन्शाअल्लाह लब्बेक करतील. मग जी जी जरूर. अल्लाहची दुआ आहे की अल्लाह हमेशा सगळ्याला खुश थाव, आमीन. तंदुरुस्त आबाद थाव आमीन. आणि सगळ्याच्या रोजी रिजला इन्शाअल्लाह बरकत दे इन्शाअल्लाह.
जजाकल्ला खैर, मोप शुक्रिया आणि मोप बेस वाटला तुमची बात करून शुक्रिया. बात की आमच्या गावात अल्हम्दुलिल्लाह सगळं अल्हम्दुलिल्लाह हांव जी फक्त एकूच मुकादम आहात अच्छा त्याचो जायलो होतो तर तांचो पण एक पुतूस नंतर पण ताचो एक पुतूस जी. त्याला पण आता पण एकूच पुतूस म्हणजे त्याला एक पिढी एकूच दिवस शेवट 2-3 हात बाकी ते पुतूस पिढी एकूच म्हणजे एकूच पुतूस बाकी सगळं एक अल्हम्दुलिल्लाह मुकादम बाकी सगळे अल्हम्दुलिल्लाह. सगळं अल्हम्दुलिल्लाह बस एकी मोबाईल चांगला होती पण आमच्या गावात ते चापान होतं चला मीटिंग होतं आम्ही शेवट टेबलावर का आम्ही उरभर होतात पण त्याच पुरता पडतं ती मीटिंग खपली की लगेच जेवता एका सोबत जी. काही टेन्शन नाही आमच्या गावात किंवा लोकांसारखं नाही की डाव ठेवायचं काय ती अजिबात काही होत नाही आणि अल्हम्दुलिल्लाह क्रिकेटला मैदान आमचं मस्त लोकांत आमची जमीन नाही जमीन गावाची जमीन आहे ती पण गावाला देण्यात आमला जमीन की तुम्ही क्रिकेट खेळा आणि त्याला असं थोडंसं पैसे द्या होतात आणि क्रिकेटसाठी शौकीसाठी 5, 10, 20 हजार जरी खपलं तर त्याची काही मोठी बात नाही की एक शौक पुरं होतं. तुम्ही पण क्रिकेट खेळत होता हो, मी पहिला? पण मी नाही शौकीन हो, हा? हो मी मोप इंटरेस्ट झालो क्रिकेटशी. अच्छा. मी फर्स्ट टाइम इंडियाची टीम पाकिस्तानला गेली होती 17 वर्षानंतर अच्छा ही सगळ्याला माहिती असेल. तेव्हा फर्स्ट सिरीज होती फर्स्ट सिरीज होती कपिल देव होती आणि तेव्हा इन्शाल्लाह कपिल देव त्या टायमात फेमस पण झालो होतो अच्छा. आणि तेव्हा ओपनिंग जोडी फेमस होती गावस्कर आणि चेतन चव्हाण. अच्छा हां तुमची आणि- शक्ल एक क्रिकेटरशी मिळते जुलते त्यांचं नाव ना मला आता तोंडाला येते. अच्छा. त्याच्यानंतर त्याची पण दाढी आहे ना? वन डाऊन महेंद्र रमाने दियाचो वन डाऊन किंवा त्याचो भाव सलिंद्र रमाने दियाचो आणि जी. 4थो नंबर गुट्टप्पा विश्वनाथ जी. 5थो नंबर वेनसरकर आणि 6वा नंबर होती बोलला तुम्हाला ना सुरेंद्र रमानाथ के महेंद्र रमानाथ 7वा नंबर किरमानी 8वे नंबर कपिल देव 9वा नंबर करसन घावरी 10वा नंबर ह्यो बिशंगे बेदी आणि 11 नंबर चंद्रशेखर इंडियाचो बेस्ट बॉलर माशाअल्लाह. मतलब पुरा full तेव्हा knowledge. 77ला जी मला क्रिकेटचं इंटरेस्ट झालो जी. स्वतः क्रिकेट पण बेगून स्टार्ट केला आणि बेगून पण बंद झाला की ह्यासाठी मी फेवरेला 16 वर्षात मी फेवरेला गेलो मग माशाअल्लाह. मस्कतला. माझ्या वयात मला वाटते गावात तुम्ही पहिलं म्हणून असेल की 16 वर्षात एंट्री केली मस्कतला. मग आता क्रिकेट खेळताव का ना नाही? आता ना जरा मनाला ट्रबल दिलो अच्छा अच्छा कमरेचो त्यातकन म्हणून आम्ही क्रिकेट सोडला मग फॉरेला पण गेलो. जी जॉबला जरा मुश्किल झाला कमरेला मग ट्रबल झालो माझं पण ऐसा इंजान होतो ऐसा त्याचा पण त्यातनं अल्लाहने अल्हम्दुलिल्लाह पार केला. माशाअल्लाह. 3 पोऱ्यो एक पुतूस माशाअल्लाह घर पण नवीन बांधायला आहे अल्हम्दुलिल्लाह सगळं काही बेस आहे आणि गावांचं लोक पण बेसात खंची काही प्रॉब्लेम नाही. पाणी तर आम्हाला अल्हम्दुलिल्लाह इतकं तर आमच्या पाणी आहे इतकं पाणी तुमच्या खंच्या खेड तालुक्यात पण रस्त्याकडे मिळणार माशाअल्लाह, नाही. माशाअल्लाह. आत्ता पण आमच्या गावातनं प्रत्येक घरातनं 4 तास पाणी मिळतं. माशाअल्लाह. 4 तास जरी नाही मिळला तरी एक घराला 2 तास तरी पाणी मिळतं आणि गावात ज्योत करतात मेहनत करतात काही प्रॉब्लेम झालो पैसे पण देतात कोण मदत करतं या तर गावात चंदो काढतात समजा फॉरेनचे पैसे येतात ही आमचं सगळं बेस आमचं ह्या तालुक्यात बेस आहेत गावांचं आणि माशाअल्लाह. आम्हाला खंचीची सीन आहे मशीद बांधायली सगळ्यांनी एक पगार दिले माशाअल्लाह. खूप हे आहेत अब्दुल गनी हमदुले. हे कॉन्ट्रॅक्टर आहेत घर वगैरे अगर बांधूचे असतील आणि बिल्डिंग्स वगैरे ते हे कॉन्ट्रॅक्ट घेतात. काय बोलाल तुम्ही तुमच्या कामच्या बारातला? आमचा सिव्हिलचा लाईन आहे अल्हम्दुलिल्लाह. आम्ही पार्टनर्स आहोत 3. आम्ही सिव्हिल प्लस गव्हर्नमेंट काम सगळी घेत आहोत. अच्छा खंचा पण कोकणाच्या खंचाई डिस्ट्रिक्टला तालुकाला बोला आमची कामं खेडला चाललं आहेत रायगडला पण चालू आहे निगडी श्रीवर्धनला. तर जर कुणाला कामाची गरज असली खंचा काही काम असला इंटिरियर बोला सिव्हिलचा खंचा पण काम तर आमची कॉन्टॅक्ट करू शकता. खालती ज्या स्क्रीनवर नंबर दिसते तो आमच्या कंपनीचा नंबर आहे माझं पण नंबर आहे माझ्या पार्टनरचा पण नंबर आहे. आमचं सिव्हिल कन्स्ट्रक्शन लाईन जी चाललं आहे आमची कामं खेडला चालल्या आहेत फुरुसला चाललं आहे रजवेलला चाललं आहे शिर्शीला चाललं आहे निगडी श्रीवर्धन रायगड तालुक्यातलं पण आपली आमची कामं चालल्या आहेत. तर खंच्या पण वेळेने खंची पण कामं तुम्हाला जर गरज असली कुणाला घर बांधायचं आहे कुणाला बिल्डिंग बांधायची असली काही पण इंटिरियरचं कामं असलं तर आमच्याला कॉन्टॅक्ट करा. आम्ही बेफिकर होऊन इन्शाल्लाह बेस्ट क्वालिटीचं काम करू. क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही करणार आणि ही चीज गॅरंटी देऊ की काम बेसूस होईल की तकलीफ नाही होणार. जजाकल्ला खैर. अस्सलाम वालेकुम. ही आमची साईट आहे रजवेलची. अच्छा आता जियाउद्दीन हमदुल्लेचं हे घर आहे G+1. अच्छा 4 बेडरूम हॉल किचन ही रूम आहे. अल्हम्दुलिल्लाह आम्ही त्यांचा थँक्स करता हूँ की त्यांनी आम्हाला एक मोको दिले नाही गावातलं की आम्ही एक काम लोकांना दाखवू क्वालिटी वाईज कसं काम होतं. हे आत्ता स्ट्रक्चर कंप्लीट झाला बांधकाम रेडी झालं आतनं प्लास्टर चाललं आहे विंडो फ्रेम्स वगैरे सगळं लागलेलं आहे आतनं प्लास्टर होईल आता बाहेरचा प्लास्टर होईल मग टायलिंग होईल इन्शाल्लाह. हे माशाअल्लाह. अराउंड आम्ही काम सुरू केल्यावर नोव्हेंबरला जी अशी 6 महिन्यातनी घर इन्शाल्लाह अल्हम्दुलिल्लाह इतकं कंप्लीट केल्यावर माशाअल्लाह. अजून 1 या 2 महिन्यातनी कंप्लीट काम होईल. हे आहात वरती रायगडचं आमचं जवाहर बाय आहात इलेक्ट्रिशियन प्लस वेल्डर पण ऑलराऊंडर आहात हे सगळा करतात हे
तर पण कुवेत रिटर्न आहात इनडायरेक्टली. आता हे शेडचं काम तेच करतात, वरती शेड. आता हे रजवेलचा ग्राउंड, आता हे आपले अब्दुल गनी भाई आहेत ते आपल्याला दाखवतील. माशाल्लाह जसे आम्ही गावातून आलो तिथपासून हे आमच्या सोबत आहेत. अल्लाह त्याला जजा खैर देव. पुरा म्हणजे इतक्या निंबर असून पण ते आमचा साथ देत आहेत. मोप शुक्रिया तुमचा. चला आता ग्राउंड दाखवूया तुमचा. ही आमचा रजवेलचा ग्राउंड आहे, खाडी पट्ट्यातला वन ऑफ द फायनेस्ट ग्राउंड लोक बोलतात. अच्छा. खुशी आहे या ग्राउंडवर आपल्याला एक इंडिव्हिज्युअल हर एक रजवेलच्या मेंबर्सची शेती आहे. अच्छा. आमच्या रजवेल स्पोर्ट्स क्लबने ही शेती भाड्यावर घेतला नाही आणि त्याचं आम्ही रेंट पे करतो आमचं स्पोर्ट्स क्लब पर्टिक्युलर अच्छा. शेतकऱ्याला. ग्राउंड होतं ह्या वर्षी टुर्नामेंट ठेवलं नाही काही कारणामुळं की पोरा नाही होती, शॉर्टेज होती मागून. नाही तर हर वर्षा अशी नाही 50 वर्षा 55 वर्षा आता हर वर्षा मे महिन्यातलं लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट आता ऑर्गनाईज होतं. माशाल्लाह. आणि ऑलरेडी आम्हाला 50 वर्षातून जास्ती झाली आमच्या स्पोर्ट्स क्लबला. आमचं स्पोर्ट्स क्लब पण एक आमच्या रजवेल मोहल्ल्यांच्या जमाचं एक हिस्सो आहे. जी. तर आता मोप एन्जॉय करतात हर एक प्लेयर, हर एक टीमो खेळायला. आणि ही आमचा ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडच्या बाजूला नदी आहे आणि नदीच्या बाजूला करजी आहे. ओके. करजी मोहल्लो आणि रजवेल मोहल्ला जर डिव्हिजन आहे ते एक फक्त नदीच होय, बाकी आमना सामने 2 गावं आहेत. हे तुम्ही बघू शकता ग्राउंडचं एरिया किती मस्त आहे. आजूबाजूला कलमा लावलेली आहेत. आता आमचं स्वतःचं पण जागो आहे जी रेंटवर दिलेला आम्ही स्पोर्ट्स क्लबला. आणि ही शेती बाती सगळी जी आहे ती किसान करतात. माशाल्लाह. अशी इंडिव्हिज्युअल आहे. शुक्रिया मोप. अच्छा. अस्सलामुअलैकुम. ही माझी चिकनची पोल्ट्री आहे. खेड तालुका, गाव रजवेल, खेड बहिरोली रोड, जो मेन रोड आहे त्या मेन रोडवरच आहे. कुणाला पण चिकन पाहिजे तर माझी कॉन्टॅक्ट करा. आणि आपलं गॉड फार्म पण आहे. आताच
तर जर कुणाला बोकर पाहिजे तर पण माझी कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आता दिलेलो आहे 7715828521. प्लीज कॉन्टॅक्ट करा कुणाला काही पण पाहिजे तर. कुर्बानीचं स्पेशल बोकर पण आहेत आपल्याशी. बघू शकतो माशाल्लाह हे किती बकरे आहेत. अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम. जी, बोला आता तुमच्या बकऱ्या. ही आपला रजवेलला ही आपला आहे साजिया गॉड फार्म जी आणि पोल्ट्री पण आहे. आता आपण गॉड फार्मला आहोत. जी सगळी स्पेशल राजस्थानची बकऱ्या आहेत. कोटा आहेत, सुजत आहेत, शिरोई आहेत आणि आपला ब्रीडिंग सेटअप पण आहे. अर्धा ब्रीडिंग सेटअप आहे, त्यात बकऱ्या आहेत माशा आणि अर्धा बोकर आहेत. हे आता कुर्बानीला सगळं मोठुलं बोकर स्पेशल असतात आपल्याशी. हे जे व्हाईट आहेत ती सगळं सुजत आहेत अच्छा. आणि इकडं वगैरे दुसरं जो कलरचा त्याला शिरोई बोलतात. माशाल्लाह. माशाल्लाह बघू शकतो किती मस्त माशाल्लाह बोकड आहेत. ही कच्ची नसेल ही. ही शिरोई गुजरी बोलतात याला, शिरोई गुजरी. अच्छा. आणि हा. आणि ती तिकडे व्हाईटवाला. ही व्हाईट जे फुल असतात ते सुजत बोलतात त्याला. अच्छा अच्छा. माशाल्लाह. बघू शकता किती माशाल्लाह मोठा यांचा फार्म आहे, गोट फार्म. ज्याला कुणाला पण अगर जरूरत असेल बकरी ईदसाठी ते यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. आपले भाऊस आहेत, सपोर्ट करा.